नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. बरं, डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये एक कथानक चालू आहे आणि या कथानकामध्ये 4 मेन कॅरेक्टर्स आहेत: राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. राहुल हा त्यांचा लीड आहे. त्या एका प्रोजेक्टवरती ते चौघजण काम करतायत. त्यामध्ये त्या चौघांच्याही मानेमध्ये एक चिप बसवली आहे. यातून ते काय बोलतात, काय विचार करतात, काय डिस्कस करतात, काय ॲक्शन्स आहेत, काय रिॲक्शन्स आहेत, रिस्पॉन्सेस आहेत, रिफ्लेक्सेस आहेत, बऱ्याचशा त्यांच्या ज्या गोष्टी आहेत या राहुलनी बनवलेल्या त्याच्या कम्प्युटरवरच्या सॉफ्टवेअरला जाऊन सिंक होतात त्या चिपच्या माध्यमातून. आणि सिंक झाल्यानंतर ते जे सॉफ्टवेअर आहे ते ॲनालिसिस करतं आणि डॅशबोर्डवरती कन्सॉलिडेटेड वेमध्ये रिझल्ट्स देतं. ते तो 24 तास मॉनिटर करतो. अशाच पद्धतीनं आपल्या या कथानकाची सुरुवात झाली होती वड आणि पिंपळ या झाडांच्या ॲनालिसिसपासून. त्यांनी त्या झाडांच्या मुळांमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं येताना जाताना ते एका दुसऱ्या गावामध्ये प्रोजेक्ट करतायत. येताना गावात जाताना अशा सगळ्या ठिकाणी दोन्ही साईडला सेन्सर्स बसवलेले आहेत. त्या सेन्सरमधून सुद्धा जो डेटा आहे तो त्याच्या लॅपटॉपवरती जाऊन त्या सॉफ्टवेअरला सिंक होतोय आणि रिझल्ट मिळतात. ॲनालिसिस होतं, रिझल्ट मिळतात. बरं, हे चौघं ज्या गावामध्ये राहिलेत तिथं त्यांनी फ्लॅट आहे. त्या फ्लॅटवरती चौघजणं राहतात. 4 खोल्यांमध्ये चौघजणं असतात. फारसं काही त्यांचं इंटरॅक्शन होत नाही. जे बोलतात ते फक्त एका टेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनच, म्हणजे टेक्नॉलॉजीच्याच माध्यमातून होतं आहे. कॉल्स म्हणा, व्हिडिओ कॉल्स म्हणा, मेसेजेस म्हणा, व्हॉट्सॲप, ईमेल्स, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनच त्यांची इंटरॅक्शन होती. फार काही ते एकमेकांशी अदरवाईज बोलणं बिलणं असं काय फारसा प्रकार नाही आहे. आता 15 दिवस झाले पाऊस धो 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 पडायला लागलाय. आता हा जो धो धो पडणारा पाऊस आहे त्याच्यामुळे सगळीकडं चिकचिक, घाण, राड, दुर्गंध, माशा हे सगळंजण घोंगावत आहे. तो येताना ऑफिसला जाताना बाईकवरनं जातोय, ढुचूक करून गाडी त्या खड्ड्यामध्ये गेली की पाणी दोन्ही साईडला उडतं आहे. मग त्या दोन्ही साईडला कोणी जर असेल मग त्यांच्याकडनं काही शब्द त्यांना उच्चारले जातात, काही शिव्या म्हणा त्या दिल्या जातात. तो ते मुकाट ऐकून घेतो आणि ऑफिसला जात असतो, येत असतो. बऱ्याच वेळा त्याच्या अंगावरती रेनकोट असतो, त्याच्यावरती पाणी उडतं दुसऱ्यांच्या गाड्यांमधनं. जर नसेल तर ते त्याचे कपडे भिजत पण असतात. मोबाईल मात्र त्यांनी जपण्यासाठी एक पिशवी ठेवली आहे. त्या पिशवीमध्ये मोबाईल घालतो आणि खिशात ठेवत असतोय. कानाला हेडफोन लावून त्याचं चाललेलं असतं. तो या अशा बाईकवरती पाऊस पडणाऱ्या स्थितीमध्ये सुद्धा हेल्मेटमधनं ते हेडफोन घालून कोणाशी तरी बोलत वगैरे त्याचं काम, हे ऑफिसचंही काम चाललेलं असतं आणि अशाच पद्धतीनं त्याचं रेग्युलर कामही सुरू असतं. आता काय झालं की आता बुधवारी स्पेसिफिकली कसं झालं आहे की मान्सूनचा जो पाऊस आहे तो अधूनमधून, म्हणजे मान्सून तर पडतोयच नो डाऊट. आणि बुधवारी आज एक प्रकारे हवा शांत होती. राहुलच्या घरामध्ये काहीतरी, कोणाच्या तरी त्यातल्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं असं शिजत होतं म्हणलं तरी चालेल. नेहमीप्रमाणे त्या घरामध्ये काहीतरी शिजत होतं. आता काय शिजतंय हे लवकरच आपल्याला कळणार आहे आणि ते मोठं काहीतरी शिजतंय हे मात्र नक्की. बघूया आता काय होते. आठवड्याचा मधला दिवस लोक म्हणायचे की बुधवारी, जनरली एक म्हणणं असतं की बुधवारी बोलणं, विचार आणि ट्रस्ट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक इंटॅक्ट, म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह इंटॅक्ट पद्धतीनं त्या हँडल करायला लागतात बुधवारी स्पेसिफिकली. कारण तुम्हाला माहिती आहे मागचा व्हिडिओ, त्या बुधवारी कसं झालं. काही वेळा स्पॅम कॉल्स, फ्रॉड्स असल्या सगळ्या गोष्टी, त्यांना ते हे आले, कोड आले, त्या कोडमधनं स्कॅन, हे सगळं. म्हणून एक ट्रस्ट आता बिल्ड करणं बुधवारी हे फार महत्त्वाचं आहे. राहुलच्या मनात एक आयडिया आली, पण ॲक्च्युली अशा पद्धतीनं करायला नको होतं त्यांना,
पण ठीक आहे, त्याला हुडकायचं होतं. राहुलला हुडकायचं होतं की नेहा त्याच्यावरती ट्रस्ट करते का नाही, खरंच त्याच्यावरती नेहा किती ट्रस्ट करते. कारण समरनं एक असा कॅज्युअली जोक मारलेला, हे बघ ब्रो, लॉयल्टी टेस्ट केली की नाही की ट्रूथ कळतं. काहीतरी असंच कोणीतरी बोलून जातंय, लॉयल्टी टेस्ट केले की ट्रूथ कळतंय म्हणून. कोणीतरी ऐकतंय ते आणि मग काहीतरी चालू होतात कत्तेबाजी कारभार, काहीतरी चालू होतं, मग डोक्यात काहीतरी शिजायचं. तसंच हे काहीतरी शिजलेलं दिसतंय प्रकरण. मग बघूया, समरनी कधीतरी 2-4 दिवस सॅटर्डे संडेला किंवा विकेंडला काहीतरी म्हणलं असणार आहे की लॉयल्टी टेस्ट केली की म्हणे ट्रूथ कळतंय. आता ह्यानं करायचं ठरवलं ते कोणावरती, ते नेहावरती करायचं ठरवलं आहे. कीर्तीनं तिकडनं आवाज आला, एकदम वर्स्ट ॲडवाईस आहे, असलं काय ते करू नकोस, उगाच परत आणि बोंबाबोंब नको, ती टेस्ट बिस्ट काय गरज नाही. पण आता काय आहे, त्यानं ते डोक्यात त्याच्या तो किडा घालून ठेवलेला. म्हणते तो किडा त्याच्या डोक्यात वळवत होता, अरे आपल्याला करायचं आहे, आपल्याला करायचं आहे. हा जो किडा त्याच्या डोक्यात वळवणार आहे, त्यातनं त्याला तो शांत करायचा होता. मनात त्यांनी एक प्लॅन ठरवला, आयडिया ठरवली. हे नेहाला माहीत नव्हतं हे असलं काहीतरी शिजायले म्हणून राहुलच्या डोक्यात. आणि ह्या दोघांचं काहीतरी कॉन्व्हर्सेशन चालू आहे. हे सगळं व्हॉट्सॲप बिट्सॲप असलंच कॉन्व्हर्सेशन होतं. त्यामुळं तिचं काय लक्ष नव्हतं, ती गुणगुणत होती आतमध्ये नेहा. राहुलनं प्लॅन केला सिक्रेटली. त्यानं काय केलं, सोशल मीडियावरती वेगळ्याच नावाने अकाउंट तयार केलं. काय केलं, सोशल मीडियावरती वेगळ्याच नावाने अकाउंट केलं आणि मस्तपैकी डी पी ठेवला. डी पी ठेवल्यावरती छानपैकी बायोमध्ये काय काय लिहिलं आणि तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. नेहाचं काहीतरी ती स्क्रोल करता करता तिनं बघितलं, फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट पण केली, डी पी बायो झालं म्हणली. ॲक्च्युली फॉलोअर्स वगैरे पण बघायला पाहिजे होते, पण डी पी बायो बघितलं आणि फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून टाकली. 2 दिवसांनी मग ते राहुलनं केलं होतं, राहुलनीच होतं काय. आता इझिली झालं, कोणाची पण फ्रेंड रिक्वेस्ट ही अशी झटकन ॲक्सेप्ट करते. मनात त्याच्या पटकन काय एक विचार येऊन गेला. 2 दिवसांनी चॅट, त्या व्यक्तीबरोबर चॅट सुरू झालं. सुरुवातीला नॉर्मल होतं, नंतर फ्लर्टिंग टाईपचं चॅट सुरू झालं आणि थोड्या दिवसांनी नेहाचा मेसेज यायचाच बंद झाला. काय कळायला तयार नाही. राहुल झाला कन्फ्यूज, काय भानगड, आत्तापर्यंत तरी छान फ्लर्टिंग मोडमध्ये चाललेलं आणि अचानक मेसेज यायचा बंद झाला, असं कसं काय झालं, त्याला काय कळायला तयार नाही. पण असू दे, त्यानं पुन्हा तिला डिवचण्यासाठी त्याच सोशल मीडियावरनं पुन्हा मेसेज केला, पण काही रिस्पॉन्स तिनं दिला नाही. ठीक आहे म्हटलं, आता ह्यानं काय केलं, मग त्याला वाटलं हां ठीक आहे बाबा, ती काय मग ट्रस्ट करण्यासारखं आहे. खरं तर असल्या गोष्टी करूच नाहीत, पण काय केलं त्यांनी. बुधवारची रात्र अचानक सिरियस मोडमध्ये ती आली त्याच्याकडं. समोर मोबाईल ठेवला. हे काय आहे एक्सप्लेन कर म्हणली. हे काय आहे एक्सप्लेन कर. राहुलला दरदरून घाम सुटला. त्याला काय कळेना. हे नाव, हे सगळं भानगड, ही अशी ही मला येऊन एक्सप्लेन कर म्हणायला लागली आहे. काय भानगड आहे ही सगळी. घाम सुटला त्याला. शांतता, काहीही बोलणं नाही. क्षणभर शांतता पसरली. कोणाचं काही, सगळेजण चिडीचूप. ह्या दोघांना माहीत होतं, समरला आणि कीर्तीला माहीत होतं की यानं ॲक्च्युली प्लॅन असाच होता ना, त्यामुळं त्याला त्या दोघांना माहीत होतं ते. आणि मग त्या प्रकरणामध्ये कसं झालं, तो हळूच म्हणाला, ब्रो तू काय टेस्ट केलीस का रे. अशा वेळी माहितीच आहे की मित्र काड्या ओढायला एक नंबर. ब्रो तू टेस्ट केलीस का, अगदी सोज्वळपणे त्याला विचारलं त्यानं. जणू काय तो मी नव्हेच, मी ह्याला आयडियाच दिली नाही, अशा टोनमध्ये त्यांनी विचारलं.
राहुल आता हाताची घडी तोंडावर बोट, म्यूट. काही आता आता त्याला काही बोलायला वावच उरला नाही. हसत हसत शेवटी काय करणार, हसत हसत म्हणाला, मी जरा ट्रायल केली, जरा जमते का बघितलं, चालू झालं. म्हणजे ते अशा पद्धतीनं तो त्याला सावरासावर चालू केली. पण आता नेहा मात्र हर्ट झालेली. हे करायला नकोच होतं प्रकरण, पण आता हे सगळं झालं. आता त्यांनी दोघांनी हात काढून घ्यायला सुरू केला आणि नेहा मग हर्ट झालेलीच होती. भडकून विचारलं, तुला काय मजा वाटली हो रे? ट्रस्ट म्हणजे काय तुला मजा वाटली खेळखंडोबा करायला? मनाशी खेळतोस का तू माझ्या मनाशी खेळतोयस? मग असलं कशाला करायचं? बरे लिगली तरी बरोबर आहे का? लिगली जाऊ दे, पण तू माझ्या मनाशी खेळतोयस. तू चक्क अशा पद्धतीनं मॅन्युप्युलेट करायला लागलायस तू. हे चुकीचं आहे. राहुल डिफेन्सिव्ह, पूर्णपणे डिफेन्सिव्ह झालेला. काही करता येत नव्हतं. गप्प बघत, तोंडाकडे बघत बसलेला. झाला पटला विश्वास? झालं, कळलं तुला? घरामध्ये पूर्ण टेन्शन. आत्ता फुटते का नंतर फुटते अशी परिस्थिती. एकदम टेन्शन. आता त्याचा डॅशबोर्ड ॲक्टिवेट झालेला आहे आणि त्या डॅशबोर्डवरती मेसेज आले, ट्रस्ट डॅमेज डिटेक्ट झाला आहे, इमोशनल सेफ्टी ती पण कमी झाली आहे. अशा वेळी, अशा क्रुशियल जंक्चरला नॉर्मली त्याच्या डॅशबोर्डमधून जे त्याला मेसेज दिसायचे, डॅशबोर्डवरती मेसेजेस दिसायचे, ते इम्पॉर्टंट असायचे. त्यांनी पाहिलं तिथं. आणि अशा वेळी त्याला त्याच्या आईनं सांगितलेलं, त्याच्या डोक्यात आवाज घुमला की बुधवारी लोकांच्या मनाची परीक्षा घ्यायची नाही, अजिबात घ्यायची नाही. विश्वास टेस्ट फक्त करायचा नाही, तर बिल्ड करायचा असतोय. हे असं काय, विश्वास टेस्ट करणे ही काय प्रकार आहे? नाही, वी टेस्टेड युअर ट्रस्ट हे काय प्रकार आहे? वी बिल्ड द ट्रस्ट, राईट? का वी टेस्टेड युअर ट्रस्ट हे कुठं तर सूटच होत नाही आहे. वी बिल्ड ट्रस्ट हे एकदम परफेक्ट सूट होतं आहे. तर हे त्याच्या आईनं सांगितलेलं त्याला लक्षात आलं आणि त्याचा आवाज त्याच्या डोक्यामध्ये घुमायला लागलं. शांत होता तो. त्याला जाणवलं तो फक्त लॉयल्टी टेस्ट करत नव्हता किंवा इथं ट्रस्ट टेस्ट करत नव्हता. तो इनसिक्युरिटी त्याच्या मनातली जी होती ती पण फीड करत होता. काय कारण होतं ना इनसिक्युरिटी फीड करायचं? कोणाच्या मनातली इनसिक्युरिटी होती ही समरच्या मनातली इनसिक्युरिटी होती का? कोणत्या कारणानं झालेली तयार? म्हणून त्यानं काड्या घालून ह्याच्या डोक्यात घातलं आणि ह्यानं ते उद्योग केले. पुढं काय होतंय बघूया. ती बाल्कनीमध्ये निघून गेली चिडून. पाऊस वाढला. राहुलला आता बोलायला काहीही म्हणजे काय हेच नव्हतं राहिलेलं की आता काय झालं नेमकं. ती हळू दूर उभारलेली म्हणाली, सॉरी. ह्यानं लांबनच म्हणाला, अरे पण नुसतं असं म्हणून प्रश्न सुटतात का? तू काय एवढा मोठा गोंधळ केला आहेस? तू ट्रस्ट टेस्ट केला आहेस तू अशा पद्धतीनं. आणि आता हे सगळं थोडं किचकट झालं. मग त्यानं गयावया करायला, मी असं करायला नको पाहिजे होतं, मी तसं करायला नको पाहिजे होतं. यानं गयावया करायला चालू केलं. आता घाबरलेला पण तो ॲक्च्युली. त्याने आता काही ना काहीतरी कारणं पुढं आणायला चालू केली. ह्यानं सांगितलं, मी थोडा घाबरलेलो, मी हे झालेलो, मी इनसिक्युअर झालेलो, ह्याव आणि त्याव चालू केलं त्यानं सांगायला तिच्यासमोर. तिला माहीत होतं हे असलंच काहीतरी हा बडबडणार येऊन. ती पण ऐकत होती, शांतपणे ऐकत होती. पण कसं झालं की आफ्टर सम टाईम, म्हणजे ॲक्च्युली हे कसं घडलं हे भगवंतालाच माहीत, पण थोडीशी ती सॉफ्ट झाली आणि त्या सॉफ्टनेसमध्ये एक काय म्हणतात हर्ट झालेला आवाज होता. तो आवाज म्हणाला त्याला की ट्रस्ट जर नसला ना तर टेस्ट येते.
हे मात्र काय म्हणतात, मिरच्या कशा झोंबतात तसं ते वाक्य त्याला झोंबलं आता. आणि ट्रस्ट असेल तर काय ह्या सगळ्या गोष्टींचा क्वेश्चनच नाही आहे, नो डाऊट असं म्हणाली आणि निघून गेली परत आतमध्ये. तो तिथंच पावसामध्ये बसलेला, असं हाताची घडी, पाऊस जोरात वरनं पडत होता, वरती थोडे त्याचे केस भिजले. आता राहुल मागं लागलेला. पण आता हे रिस्टार्ट होणार कसं, कसं हे सगळं पुन्हा चेंज होणार? हे काय बटन आहे? बटन तर नाही आहे हे. जसं ह्याला बटन असतंय तसं हे बटन तर नाही आहे ना. होणार कसं रिस्टार्ट कुणाला माहीत. कीर्तीचा तेवढ्यात तिकडनं व्हिडिओ कॉल आला. हे बघा, हे तुमचं काय म्हणतात, रिलेशनशिपवरचा हा जो एपिसोड आहे CID, हे बंद करा. रिलेशनशिप हे आपलं बंद करा हे तुम्ही असा तिचा मेसेज आला. कदाचित हे तिचं बोललेलं वाक्य काम करून गेलं का काय कोणास ठाऊक. राहुल पण हसला तिकडं. समरला त्यांनी म्हणाला, तू मला पुढच्या वेळी असलं काय सांगू नको, माझ्या डोक्यात असले काय किडे घालू नकोस. अजिबात असले किडे घालायचे नाही, त्यामुळं सगळं वातावरण तापतंय, भांडणं होतात. त्यामुळं असले किडे अजिबात डोक्यात घालायचे नाहीत. वेळ जात नसला तर बाहेर जा, पुस्तकं वाच, रस्त्यावरनं फिर, पावसात भीज, सुट्टी काढून आणि कुठतर जा. खरं फालतूमध्ये माझा वेळ घालवत जाऊ नकोस. उगाच काहीतरी किडे म्हणून तू असलं काहीतरी घालू नकोस. बोंबलायला लागला त्याच्या नावाने, दोन्ही हाताने बोंबलला तो. पाऊस कमी झाला. बघूया, तरी पण त्याच्या डॅशबोर्डवरती एक प्रोबॅबिलिस्टिक मेसेज आला आज की रिपेअर सुरू झाले, ट्रस्ट रिपेअर सुरू झाले. आणि पण इन्सिक्युरिटी मात्र नक्की आयडेंटिफाय झाली आहे याच्यामध्ये. राहुल खिडकीतनं त्यानं बाहेर पाहिलं, त्याला जाणवलं टेस्टमध्ये मार्क्स मिळतात, पण ह्या जर टेस्ट नात्यात केल्या तर मार्क्स नाही, स्कार मिळतात. स्कार म्हणजे व्रण मिळतात, खुणा ज्या मनावरती होतात आणि त्या कधीही खुणा, जखमा ह्या ज्या झालेल्या असतात त्या कधीही भरून निघत नाहीत. आता प्रश्न मात्र खोल झाला. काय झाला असेल प्रश्न खोल? की आपण पार्टनरला समजून घेतोय की नोईंगली अननोईंगली टेस्ट करायचा कार्यक्रम चालू असतोय व्हिडिओनं. बघूया, अशा पद्धतीचे प्रश्न पुन्हा निर्माण होतील. हे चौघजणं सोडवायचा प्रयत्न करत राहतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कनेक्ट होतील. निरोप घ्यायची वेळ आली आता. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.